तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्ससाठी कसं होतं हे 2026चं IPL ऑप्शन आणि कशा प्रकारे त्यांची फायनल प्लेइंग 11 बनते, तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2026चं मिनी ऑप्शन हे झालेलं आहे आणि कशा प्रकारे चेन्नई सुपर किंग्सने या ऑप्शनमध्ये परफॉर्मन्स केलेले आहे, कोणते प्लेयर्स घेतलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर तुम्ही चेन्नई सुपर किंग्सची जर ऑप्शन बघितलं असेल मित्रांनो, तर ते पहिल्यांदा कॅमरॉन ग्रीनच्या सुद्धा मागे पडले होते. एक फिलॉसॉफी चेंज दिसली चेन्नई सुपर किंग्सच्या पूर्ण ऑप्शनमध्ये. जे 2018मध्ये डॅडीज आर्मी म्हणून प्रसिद्ध झाली होती चेन्नई सुपर किंग्सची टीम, ते आता एक प्रकारे बेबीज आर्मी म्हणलं तरी काही चुकणार नाही आहे, कारण खूप यंग प्लेयर्स घेतलेले चेन्नई सुपर किंग्सचे त्यांच्या स्क्वॉडमध्ये. तुम्ही जरी कॅमरॉन ग्रीन एक त्यांनी इथं गेमसुद्धा घ्यायला, कारण त्यांना कॅमरॉन ग्रीन जास्त करून पाहिजेच नव्हता, कारण कॅमरॉन ग्रीन हा टॉप ऑफ द ऑर्डर बॅटिंग करणारा प्लेअर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा टॉप ऑर्डर सगळा सेटल डाऊन आहे, चांगला एकदम परफेक्ट टॉप ऑर्डर आहे. सो त्यांना कॅमरॉन ग्रीनची गरज नव्हतीच. पण KKRची जी बीड आहे ते प्राईस वाढवण्यासाठी त्यांनी 25 करोड्सपर्यंत कॅमरॉन ग्रीनला बीड केलेलं होतं. जर कॅमरॉन ग्रीन भेटला असा 25 करोडच्या खाली तरी चांगलाच होता, कारण ऑलराऊंडर होता, त्याला कुठेतरी खेळवलाच असता. सो जरी असं डेस्परेट नव्हती चेन्नई सुपर किंग्स कॅमरॉन ग्रीन ला घेण्यासाठी, बट त्या ऑप्शनची प्राईस त्या कॅमरॉन ग्रीनची वाढवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने त्याला बीड केली. त्याची जी ऑप्शनची प्राईस आहे ती 25 करोडच्या वरी घेऊन गेली. त्याच्यामुळे त्यांना दुसरे प्लेयर जरी घेता आले, जे अनकॅप प्लेयर्स होते, जसे तुम्ही बघितलं असेल कार्तिक शर्मा असेल, प्रशांत वीर असेल, तर हे अनकॅप प्लेयर्स त्याच्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला घेता आले, नाही तर त्यांना हे सुद्धा घेता आले नसते. सो त्यांनी एक तिथं थोडासा गेम खेळला आणि तो साहजिक होतं, ते एक्सपेक्टेड बी होतं की चेन्नई सुपर किंग्स कॅमरॉन ग्रीनचा जे बोली आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करणार होती. सो तुम्ही जर चेन्नई सुपर किंग्सचा ऑप्शन बघितला असेल, त्यानंतर डेव्हिड मिलरच्या मागे गेलेले नाही आहेत, ते एक्सपिरियन्स प्लेअरला जास्त करून घेतलेलंच नाही आहे चेन्नई सुपर किंग्सनी, तर त्यांचा एकदम माइंड सेटच चेंज झालेला आहे. एक टाईम असा होता चेन्नई सुपर किंग्समध्ये की सगळे एक्सपिरियन्स प्लेयर असायचे, जे 35-30च्या वरी होते प्लेयर्स, ते घेण्याचा प्रयत्न करत असेल, जसे शेन वॉटसन, ड्वेन ब्रावो, हे सगळे मोठे मोठे प्लेयर्स होते. सगळे जास्त करून एज 2018 नंतर जर बघितलं असेल तुम्ही, तर एक्सपिरियन्स प्लेअरकडे चेन्नई सुपर किंग्स पळत होती. पण ज्यावेळेसपासून कन्सिस्टन्सी ब्रेक झाली 2020पासून, नंतर तुम्ही बघायला सुरुवात केला असेल, त्याच्या आधी जर तुम्ही चेन्नई सुपर किंग्सचे जर पूर्ण IPL बघितला असेल, तर जास्त करून कन्सिस्टंट होती. प्रत्येक सीझनमध्ये फायनल, सेमीफायनल, प्लेऑफ्समध्ये एंट्री करत होती. पण 2019-20 नंतर पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्स ही क्वालिफाय झालेली आहे. सो ती कन्सिस्टन्सी ब्रेक झाली होती. तर त्याच्यानंतर हा डिसिजन घेण्यात आला आहे. हा मोठा डिसिजन आहे की सगळे यंग प्लेयर्सकडे ते आता टार्गेट करतात आहे. मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सनी जर प्लेअर बघितले ऑप्शनमध्ये कोणते घेतले, तर कार्तिक शर्माला घेतले. एकदम चांगला पॉवर हिटर आहे, यंग प्लेअर आहे, 19 वर्षाचा एकदम चांगला प्लेअर घेतलेला आहे त्यांनी. थोडा प्राईजमध्ये जास्त वाटलेला आहे, 14.2 करोड. मला वाटतं 10 करोडपर्यंत जायला पाहिजे होतं चेन्नई सुपर किंग्सनी, पण जसं ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी होत्या त्यानुसार थोडा महाग गेला, 14.2 करोडला गेला. सगळ्यात रेकॉर्ड ब्रेकिंग बोली लावली चेन्नई सुपर किंग्सनी. मग म्हणजे तुम्हाला कळत असेल, एक टाईमला चेन्नई सुपर किंग्स एक्सपिरियन्स प्लेअरकडे जात होती आणि आत्ताच्या पॉईंटला त्यांनी रेकॉर्ड ब्रेक बोली लावली अनक्लॅप प्लेयर्सवर. तर तुम्ही इथून बघता की किती फिलॉसॉफी चेंज झालेली चेन्नई सुपर किंग्सची. तर 2 रेकॉर्ड ब्रेकिंग बोली लावल्या. प्रशांत वीरला सुद्धा घेतलेले त्यांनी. एकदम चांगला प्लेअर आहे हा, लेफ्ट हँडर आहे, चांगला पॉवर हिटिंग करू शकतो, तुम्हाला ऑलराऊंडर आहे, तो स्पिनसुद्धा करून देणार आहे, मिडल ओव्हरमध्ये बॉलिंगसुद्धा करू शकतो. चांगला रिप्लेसमेंट काइंड बघू शकता तुम्ही रवींद्र जडेजाचा. हा त्या लेवलचा नाही आहे, बट तुम्ही ग्रूम करू शकता. तर आत्ताच्या पॉईंटला चेन्नई सुपर किंग्सकडं बघणं हे वेगळ्या अंदाजाने बघणं, हे एक त्यांचा दौर येणार आहे चेन्नई सुपर किंग्सचं. कारण आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल, 2008ला जे ऑप्शन झालं त्यानंतर सुद्धा सगळे यंगच प्लेअर होते. सुरेश रैना असेल, रविचंद्रन अश्विन असेल, त्यानंतर 2012ला रवींद्र जडेजा जॉईन झाला चेन्नई सुपर किंग्सचा. तो त्या टायमिंगला ते सगळे यंगच प्लेअर होते. तर त्यांनी नंतर डिफाईन केलं चेन्नई सुपर किंग्सला की कसं मूव्ह करायचं होतं. त्यानंतर त्यांनी कशा ट्रॉफी जिंकून दिल्या, प्रत्येक सीझनमध्ये कसे क्वालिफाय होत होतं, तर ते त्यावेळेस होतं. तर आता एक चेन्नई सुपर किंग्सचं नवयुग सुरू झालेलं आहे ऑलरेडी, की त्यांनी नवीन प्लेयर्सकडं निवेश करण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल, प्रशांत वीर एकदम चांगला प्लेअर आहे, कार्तिक शर्मा एक पॉवर हिटिंगचं काम करू शकतो, कीपर आहे, सर धोनीच्या जागी सुद्धा खेळू शकतो प्रशांत
कार्तिक शर्मा जर चांगलं त्यांनी परफॉर्मन्स केलं तर. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल राहुल चहरला घेतलेलं आहे मित्रांनो 5.2 करोडला. एकदम चांगली बीड होती. ऑलरेडी मला वाटत होतं की रवी बिश्नोईकडे चेन्नई सुपर किंग्स जाईल, कारण रवी बिश्नोई काही जास्त प्राईसमध्ये नव्हता, 7.2 करोडमध्ये गेलेला आहे. मला वाटत होतं, एक्सपेक्टेड वाटत होतं रवी बिश्नोई कमीत कमी 10 करोड क्रॉस करेल, पण 7.2 करोडमध्ये तुम्ही नक्कीच रवी बिश्नोईकडे जायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, रवी बिश्नोई नाही भेटला. शेवटी राहुल चहर तरी घेतलेला आहे चेन्नई सुपर किंग्सने. सो स्पिन एका स्पिनरची गरज होती तर डेफिनेटली त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर बघितलं असेल तुम्ही तर मॅट हॅन्ड्रीला परत एकदा बाय केलं चेन्नई सुपर किंग्सने. एक चांगला प्लेअर आहे, 2 करोडच्या बेस प्राईजवर चांगला स्विंग बॉलिंग करू शकतो. लाईन अँड लेंथ जसं जॉस हेझलवूड आहे त्या लेवलचं नाही, बट त्या टाईपच बॉलिंग करतो मॅट हॅन्ड्रीसुद्धा. तर त्यानंतर एक स्टील बाय होती अकिल हुसेन. बेस प्राईजवर चेन्नई सुपर किंग्सने बाय केले अकिल हुसेनला. एक चांगला स्पिनर आहे, चांगला एक बॅटिंग ऑलराऊंडर आहे, बॉलिंग ऑलराऊंडर आहे सॉरी. सो तो थोडीफार बॅटिंगसुद्धा करून देऊ शकतो. डेफिनेटली एक चांगला पिक होता त्याचं. जर तुम्ही ICC रँकिंग बघितलं अकिल हुसेनची बॉलिंगमध्ये तर 7व्या नंबरला आहे. सो एकदम चांगला इकॉनॉमिकल बॉलर आहे. सो डेफिनेटली एक स्टील बाय होते 2 करोडला. त्यानंतर मॅथ्यू शॉट ऑस्ट्रेलियाचा प्लेअर, टॉप ऑर्डरला सुद्धा खेळू शकतो, मिडल किंवा लास्टला सुद्धा खेळू शकतो मॅथ्यू शॉट. बॉलिंगसुद्धा तुम्हाला करून देऊ शकतो. तर एक चांगला बॅकअपमध्ये सुद्धा असू शकतो किंवा प्लेइंग 11मध्ये सुद्धा मॅथ्यू शॉट येऊ शकतो. तर ह्याला बेस प्राईजवर घेतलं 1.5 करोडला. देन सरफराज खानला 75 लाखला चेन्नई सुपर किंग्सने बाय केलेलं. एकदम जबरदस्त फिनॉमिनल बाय होतं सरफराज खान बेस्ट प्राईजवर. त्यांनी कालच तुम्ही जर बघितलं असेल तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 22 बॉलमध्ये 75 रन्स केले. 22 बॉलमध्ये एकदम जबरदस्त बाय होतं सरफराज खान बेस्ट प्राईजवर. तो छान बाय होतं. त्यानंतर अमन खान, तुम्ही लक्षात ठेवा अमन खान अजून जास्त प्रकारे जास्त लोकांना माहीत नाही आहे. 30 लाखाला बेस्ट प्राईज होती, 40 लाखाला घेतलेलं आहे. तर एक चांगला प्लेअर आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून बी खेळलेला आहे, कोलकाताकडून पण खेळलेला आहे. त्याची एक हाईट आहे चांगली, बॉलिंग बी करू शकतो, बॅटिंग बी करू शकतो. सो ऑलराऊंडर आहे. सो चांगला प्लेअर आहे माझ्या मते अमन खानसुद्धा. त्यानंतर तुम्ही बघितलं असाल झॅक फोल्किसेला पण घेतलेले. त्यांनी 75 लाखच्या बेस्ट प्राईज होती, 75 लाखलाच घेतलेले. चांगला स्विंग करू शकतो हा बॉलरसुद्धा, एक बॅकअपमध्ये किंवा ग्रुप करू शकतो. हा न्यूझीलंडकडून येणार आहे. सो स्टीफन फ्लेमिंग तिथं आहे, तर नक्कीच स्टीफन फ्लेमिंगला माहीत असेल की कशा प्रकारे हा बॉलर, तर डेफिनेटली त्यांनी तिथं पण निवेश केलेले. तर त्याच्या व्यतिरिक्त बघितलं तुम्ही तर जेसन होल्डरच्या मागे जाताना बघितलं चेन्नई सुपर किंग्स, पण भेटला नाही. चांगला प्लेअर होता, चांगला ऑलराऊंडर होता. सो नाही भेटलं तरी ठीक आहे. त्यानंतर रवी बिश्नोईच्या मागे गेलेत. मला वाटतं थोडं पुश केलं असतं तर रवी बिश्नोई बी भेटला असता चेन्नई सुपर किंग्सला राहुल चहरच्या जागी. तर जर रवी बिश्नोई घेतला असतं तर डेफिनेटली राहुल चहरच्या मागे नसते गेले. तर एक चांगलं ऑप्शन होतं. तुम्ही आता चेन्नई सुपर किंग्सच्या ऑप्शनकडे बघताना एक नव्या नजरेने बघावं लागेल, कारण इथं मोठे प्लेयर्स दिसणार नाहीत तुम्हाला, कारण हे त्यांचं नवं युग सुरू होणार आहे. सो त्यांनी एक प्रकारे सगळ्या नवीन अनकॅप प्लेयर्सवर भरोसा दाखवलेला आहे पूर्ण टीम्समध्ये. सो तुम्ही थोडं अंदाज बघण्याचा थोडा चेंज करावा लागणार आहे. जर तुम्ही आत्ता बघितलं असेल सगळे मोठे एक्सपर्ट असतील, यूट्यूबवर असतील, इंस्टाग्रामवर असतील किंवा कोणत्या स्पोर्ट्स चॅनलवर असतील, तर चेन्नई सुपर किंग्सला थोडं कमी मानतात आहेत. बट माझ्या मते नाही आहे, कारण चेन्नई सुपर किंग्सची जी फिलॉसॉफी होती ती आता चेंज झालेली. तर डेफिनेटली एक यंग टॅलेंट, यंग ब्लड दिसणार आहे त्यांच्या पूर्ण टीममध्ये. तर डेफिनेटली ते चांगलं परफॉर्मन्स करून देऊ शकतात. MS धोनी अजूनसुद्धा तिथं आहे. सो डेफिनेटली एक चांगला पॉझिटिव्ह आहे. तर आता आपण त्यांची कशी प्रेडिक्टेड फायनल प्लेइंग 11 बनते ते आपण बघूया. तर मित्रांनो, आता कशी चेन्नई सुपर किंग्सची एक स्ट्रॉंग प्लेइंग 11 बनते ते आपण बघूयात. तर मित्रांनो, ओपनिंग करणारे माझ्यासाठी आयुष म्हात्रे करणारे आणि संजू सॅमसन सोबत. तर मी संजू सॅमसनला ॲज अ ओपनर बघतोय. एकदम चांगला बॅटिंग करू शकतो ओपनिंग पोझिशनला. त्यानंतर 3 नंबरला मी बघतो ऋतुराज गायकवाड, एक अँकरिंगचा रोल प्ले करू शकतो, जे आत्तापर्यंत सुरेश रैना प्ले करत आलता 2008 नंतर. सो मी तिथं ऋतुराज गायकवाड बघतोय. 4 नंबरला डेव्हिड ब्रेव्हिस आहे. 5 नंबरला शिवम दुबे, एकदम स्पिन हिटर आहेत, एकदम डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करू शकतात 5 नंबरपर्यंत. 6 नंबरला मी कार्तिक शर्मा बघतोय. तो डेफिनेटली एक चांगला स्ट्रॉंग न्यू हिटर आहे, एकदम न्यू ब्लड आहे. तर डेफिनेटली त्याला चान्स दिला पाहिजे. आता एवढा प्राईजला घेतला आहे तर चेन्नई सुपर किंग्स असं नाही आहे की जास्त प्राईजला घेतलेला प्लेअर तर डेफिनेटली ते खेळवणारच आहेत. तुम्ही महागसुद्धा बघितलं असेल, कृष्णप्पा गौतम असेल 10 करोडच्या अराउंड घेतलेला होता, खेळवलं नाही. त्यानंतर बेन स्टोक 14-15 करोडला घेतला होता, जास्त चान्सेस दिले नाही. ते त्यांच्या रिलॅक्स आहे, टीम रिलॅक्स आहे. त्यांना जसे प्लेयर्स लागतात, जसे टीमचं कंपोजिशन होते त्यानुसार ते खेळवतात. असं नाही की कोणता प्लेअर जास्त प्राईजला गेला तर ते डेफिनेटली त्याला खेळवणारच आहे. सो मी इथं बघतोय 6व्या नंबरला कार्तिक शर्माला. 7व्या नंबरला मी इथं डेफिनेटली MS धोनी खेळताना बघतोय. 8व्या नंबरला मी बघतोय प्रशांत वीर. तो प्रशांत वीर एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. तिथं जिथं जडेजा बॉलिंग आणि बॅटिंग करत होता डेफिनेटली तिथं प्रशांत वीर त्याची जागा फिलअप करण्याचा प्रयत्न करणार आहे. 9 नंबरला राहुल चहर खेळेल. 10 नंबरला नूर अहमद आणि 11व्या नंबरला खलील अहमद.
डन अँड डस्टेड. एकदम जबरदस्त टीम बनतीये मित्रांनो. काय जबरदस्त टीम बनती ही चेन्नई सुपर किंग्सची. जर तुम्हाला या टीमची जर स्ट्रेंथ बघायची असेल ना तर इथं ओव्हरसीज प्लेअर बघा. फक्त 2 ओव्हरसीज प्लेअर या फायनल टीममध्ये बनतात. एक डेबल ब्रेविस आहे, दुसरा नूर अहमद आहे. देन इम्पॅक्ट प्लेअर येणार आहे डेफिनेटली नेथन एलिस. पण तुम्ही जर पहिली स्टार्टिंग 11 बनवायचा प्रयत्न केला, फिनॉमिनल टीम बनती आताच्या पॉईंटला चेन्नई सुपर किंग्स. जर इम्पॅक्ट प्लेअरमध्ये बघितलं तर डेफिनेटली नेथन एलिस इन ॲज अ डेथ बॉलिंग करायला, जिथं पथिरानाला घेता आलं नाही चेन्नई सुपर किंग्सला. अनुशल कंबोज राहील, अकील हुसेन राहील. आता तुम्ही इथं स्ट्रॉंग प्लेइंग 11 बघा. आता तुम्हाला जर कार्तिक शर्मा पाहिजे, चांगला बॅटिंग करतो, चांगलं जर परफॉर्मन्स केलं, यंग प्लेअर आहे, जर केलं तर ठीक आहे ना. तर तुम्ही लगेच तिथं रिप्लेस करून जेमी ओव्हरटन आणू शकता. एकदम जबरदस्त पॉवर हिटर आहे, तुम्हाला बॉलिंग देईल, मिडल डेथ आणि स्टार्टिंगला सुद्धा बॉलिंग करू शकतो. सो ऑप्शन्स बघा, बॅकअप बघा. कार्तिक शर्मा चांगलं काम करतोय तर ठीक आहे, नाहीतर लगेच जेमी ओव्हरटन येऊ शकतो. तर प्रशांत वीर चांगलं काम करतोय तर ठीक आहे, नाहीतर लगेच तुमच्याकडं रिप्लेसमेंटला बॅकअपला अकील हुसेन अवेलेबल आहे तिथे लगेच तुम्हाला. तर एकदम जबरदस्त टीम बनते. जर कार्तिक जर तुम्हाला ठीक आहे, राहुल चहरला जर काय इंजर्ड वगैरे झालं, तुम्हाला श्रेयस गोपाल लगेच तिथं अवेलेबल आहे. नूर अहमद इंजर्ड झाला, अकील हुसेन तुम्हाला तिथं चांगला अवेलेबल प्लेअर आहे. गुरजपनीत सिंगसुद्धा तिथं चांगला बॉलर लक्षात ठेवा. फास्ट बॉलर, लेफ्ट हँडर, एकदम चांगला बॉलिंग करू शकतो. या ऑप्शनमध्ये या IPLमध्ये जर त्याला चान्स भेटला तर डेफिनेटली एक चांगला परफॉर्मन्स करून देऊ शकतो. सर तुम्ही एकदम डेफिनेटली एक चांगली प्लेइंग 11 बनती चेन्नई सुपर किंग्सची आताच्या पॉईंटला तुम्ही बघितले तर. उर्मिल पटेलसुद्धा आहे. जर कार्तिक शर्माचं जर फॉर्म वर खाली होतं, जर तुम्हाला त्याच्यावर जास्त कॉन्फिडन्स येत नाही ना, तर एकदा IPLमध्ये त्याला चान्स दिल्यानंतर तिथं उर्मिल पटेलसुद्धा अवेलेबल आहे चेन्नई सुपर किंग्सकडे. तर एकदम डिस्ट्रक्टिव्ह जे तुम्ही आता चेन्नई सुपर किंग्स लॅक करत होती मागच्या 3-4 वर्षामध्ये, की जास्त करून कोण खुलून खेळत नाही, जास्त मारायचा प्रयत्न करत नाही, किंवा जे मिडल ओव्हर आहेत तिथं रन जास्त निघत नाही. तर आता इथे सगळे यंग टॅलेंट भरलेले आहेत. डेबल ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा नाही तर उर्विल पटेल तुम्हाला जेमी ओव्हरटन खेळायचं, जेमी ओव्हरटन खेळवा. जबरदस्त टीम बनते. कारण इथं स्ट्रॉंग पॉझिटिव्ह काय इंडियाचा जो इंडियन कोर आहे चेन्नई सुपर किंग्सकडे एकदम स्ट्रॉंग आहे. फक्त 2 ते 3 ओव्हरसीज प्लेअर लागतात तरी एकदम जबरदस्त टीम बनते. सो एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चेन्नई सुपर किंग्ससाठी डेफिनेटली एक चांगलं त्यांनी ऑप्शन केलेलं आहे माझ्या मते. तर डेफिनेटली मी यांना चेन्नई सुपर किंग्सला 10 आउट ऑफ मध्ये डेफिनेटली मी त्यांना 8.5 रेटिंग देईल. एकदम चांगली टीम बनवलेली चेन्नई सुपर किंग्सने या ऑप्शनमध्ये. डेफिनेटली एकदम चांगलं परफॉर्मन्स करताना दिसणार तुम्हाला चेन्नई सुपर किंग्स. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण असेच व्हिडिओ आणणारे सगळ्या टीम्सचे आणि सगळे क्रिकेटचं अपडेट इथं घेणारे मराठी आपल्या भाषेमध्ये. तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.